नमस्कार, मी सुप्रिया. गपशप विथ सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे आजचा दिवस आहे 19 फेब्रुवारी, शिवजयंती. तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर शिवजयंतीनिमित्त आमच्या इथे ना पैठणीचा खेळ खास लेडीजसाठी, महिलांसाठी आयोजित केला होता. खूप मस्त खेळ होता. तर पुढे ब्लॉगमध्ये असणार आहे संपूर्ण गेम्स, काय काय गेम्स होते. तर भारी असा ब्लॉग झाला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गेमसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हालाही तुमच्या सोसायटीमध्ये, चाळीमध्ये जर असे गेम खेळायचे असेल तर खेळू शकता. आयडिया मिळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, कोण पैठणी जिंकला हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे अगदी मोफत आहे, त्यासाठी कंजूसी कुठेच करू नका. प्लीज प्लीज ते रेड कलरचं बटन आहे सबस्क्राईबचं, त्याला क्लिक करा. साईडला बेल आयकन आहे, त्याला क्लिक करा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण की तुमच्या एका लाईकने माझ्या व्हिडिओला थोडासा सपोर्ट मिळतो. त्यासाठी प्लीज व्हिडिओ लाईक न करता जाऊ नका, माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि हा ब्लॉग पूर्ण बघा, महिलांसाठी आहे, खूप मस्त इंटरेस्टिंग आहे, खूप छान झाला आहे. पैठणी कोण जिंकला हेही तुम्हाला बघायचं आहे शेवटपर्यंत. तर मग चला, ब्लॉगला इथे सुरुवात केलीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त सांभाळायचं स्वतःचा बोलून पण सांभाळायचं. तुम्ही मध्ये पण आलात तरी चालेल, तुम्ही मध्ये आलात तरी चालेल. असं नाही की तुम्हाला बोलत फिरायचं. 1 2 1 2 3 स्टार्ट. थांबा. किती जण आहेत? 1 मिनिट पुढे या. किती जण आहेत? 1 मिनिट. 3 स्वतःहून नाही फुटणार तिकडे सोडतंय. आता किती राहिले? ज्यांचे फुटले त्यांनी बाजूला. हा, ते फुटणारच तसे, त्यासाठी तर खेळ आहे. 2 मिनिटं बाजूला या. तुमचं तुम्ही या इकडे पुढे. किती आहे? थोडंसं लांब राहायचंय, थोडंसं मागे. त्यांचे बलून फुटले, ते बलून फोडण्यासाठीच आणलेत आपण. त्यामुळे आपण फुटला तर त्याचं काही नाही. थोडंसं मागे कुठेही फिरा, फक्त स्वतःचा बलून वाजवाय. थोडंसं लांब राहा. बाकीचे जे बाद झाले पंडित थोड़ा बाजू वीडियो निकाल रहा है. बाजू इधर आओ. साइड में आने का, साइड में. आपल्याकडे बस. हाँ, बस या इकडे या. थोडं लांब राहणार, नाही तर तुमचे बलून लवकर फुटणार. आणि ऐका, ज्याचा बलून फुटलाय त्यांनी लक्ष ठेवायचं, लगेच बाहेर यायचं, दुसऱ्याचं फोडायचं नाही. ठीक आहे? आता किती जण? 1 2 3 4 5 6 तयार आहे तुम्ही? थोडंसं किती या, किती या. थोडं बाकीच्या थोडंसं मागे होईल, थोडं होईल. तुम्ही मागे बसून घ्या. आपला बलून सांभाळायचंय. म्युझिक नको लावू, नाही तर इकडे कळत नाही कोण करता बोलतंय. 1 2 म्हणजे मला दिसला ना. ठीक आहे? पहिले डिचॅक, नंतर मग असं, नंतर मग असं. आणि ज्यावेळेला ते झिलमिल ते होईल ना, हा, त्यावेळेला आपल्याला असं हा सर्व दोन फिरायचे. हा, झिलमिल पाऊस झाला. आणि हा, म्हणजे आता सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा डान्स पाहिजे. तर आता आपण एकत्रच डान्स करायचा. पहिला आपण बाहेर ट्रायल करूया, त्याच्यानंतर एक पद्धतशीरपणे करूया. कळलं? डिचॅक झालं की तुम्हाला डिचॅक करायचं. तयार? बाकीच्यांनी सगळ्यांनी लांब, थोडंसं गॅप ठेवा, थोडं मागे, आता गोल राहायचंय. तयार तुम्ही? डीजेवाले दादा तयार? रेडी? पहिला पोझिशन घ्या, असे राहा. तयार? 1 2 3 स्टार्ट. थांबा.
परत करूया. ही एक झाली रेसल. आता आपण पुन्हा एकदम मस्त दणक्यात करायचंय. आता तुम्हाला कळलं ना? तयार? 1 पोझिशन घ्या. काय करायचं होतं आपल्याला? मोबाईल मधून जरा व्यवस्थित करा रेकॉर्ड. काही अँगल मध्ये दिसत का बघा. अच्छा तुम्हाला म्हणतो दादा मोबाईल जरा आपला सरळ. ठीक आहे. हा तयार. चला पोझिशन रेडी. आता काय दाखवायची गरज नाही. आता तुम्ही करणार. 1 2 3 स्टार्ट. सर्व तयार? रेडी. हळूहळू करायचं. बिस्किट आणि बिस्किट कोणाकडे आहेत ना त्यांनी थोडंसं फक्त इकडे राहा. म्हणजे जर कोणाचा पडला आणि तुटला असेल तर त्यांना लगेच द्यायचंय. ठीक आहे. नाही तर मग त्यांचा वेळ जाईल. तयार? हळूहळू. 1 2 3 स्टार्ट. हळू अंगात आला लावा. हळू स्टार्ट. हळूहळू. हात लावायचा नाही. हात नाही लावायचा कोणी. हळूहळू हळूहळू. हात काढा. हात काढा. हा हात लावायचा नाही बिस्किटला. हळूहळू. बघा जरा दोघं जण कोणीतरी इकडे या. त्यांनी फक्त जरा निरीक्षण करायचंय. 2 वहिनी जरा तुम्ही या इकडे. हळूहळू बघा कोण काय करताय ते. जे पहिले 3 असणार हळूहळू जातील. हळूहळू लक्ष ठेवा. लक्ष ठेवा जरा. हळूहळू बघा. अंगात आलाय लावा जरा. बघा अंगात. हळू आलं आलं आलं. हा पडलं. परत ठेवा डोक्यावर. हळूहळू एक्सप्रेशन घ्या. हळू. हा जे आलं ते वरती पुढे. हा ते राहू दे. 1 झाले. पुढे या तुम्ही उभे राहा. 1 2 नंबर झाले. हा ठीक आहे. आता लास्टचं 1 राहिले. हळूहळू घ्यायचंय. लास्टचं 1. इसकी का फोन है. नाकावर बापरे बाप. हळूहळू घ्या. हळूहळू परत ठेवा. हळू लवकर परत ठेवा. दुसरं बिस्किट द्या ना. नाही बिस्किट द्या. लवकर द्या. म्हणून सांगितलं इकडे एकाने या. इकडे बिस्किटचा पुढा घेऊन या. पुढा घेऊन या. बिस्किट घेऊन उभं राहायला. वरती ठेवा. हळूहळू या. हळूहळू इकडे मागे उभे राहा. वहिनी इथे या तुम्ही. वहिनी हळूहळू या. हात लावायचा नाही. हात लावायचा नाही. हात लावायचं नाही. जरा बघा कोण पहिला खाता येते. हात लावायचा नाही. हळूहळू येऊ दे. येऊ दे. आला जीभ बाहेर काढा. एक हळूहळू. आला तुम्ही ते चहा बरं थांबा. हा तुमच्या आता नंतर आलेले आहेत. खाऊन घ्या. जाऊ दे. ह्याना एक चहा मागवा बाबा. पहिला जे 3 आले त्या 3 नाव घ्या. मला की दोघांनी. अच्छा मी तुम्हाला डायलॉग एक सांगतो. तो तुम्ही घ्यायचा. पिक्चरांचं नाव काय? तुम्हाला तो डायलॉग बोलायचा आहे. 1 चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जाने रुपेश बाबू. एकदम व्यवस्थित घ्यायचा. एक्सप्रेशन देऊन. आपले कॅमेरामॅन कोण आहेत का? रेकॉर्डिंग करा त्यांचं जरा. डायलॉग मारतील मस्त कधी या. बिस्किट 1 बिस्किटची किंमत किती आपल्याला करायची? बिस्किटची किंमत पैसे रुपेश बाबू. जागेवर तुम्ही बिस्किट घ्या. 1 चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रुपेश बाबू. आणि पुढे पण ऐकत घ्या. नाही पुढे नाव घ्या ना. मंगळसूत्राच्या 2 वाट्या. माहेर आणि सासरची खून. रुपेश रावांचं नाव घेते. गुरव यांची सून. खूप धन्यवाद. नाव काय होईल तुमचं? इतकंच आहे. तुम्ही तिकडे या. तुम्हाला व्हिडिओ युट्यूबच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपला युट्यूब चॅनलचं नाव काय आहे? अँकर मनीष जाधव. बेबीला मस्त. सगळ्यांना माहिती आहे का आपलं युट्यूबचं नाव? अँकर मनीष जाधव. सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि कमेंट करायचं.
याच्यात 6 कलर आहेत. नशिबाचा खेळ. आता इकडे युक्ती शक्ती काय चालणार नाही. याच्यामध्ये जो कलर येईल त्या कलर मधली जी महिला असणार ते एक एक स्टेप पुढे येणार. जे पहिला 3 महिला पुढे येतील ते पुढच्या बेटा साईड में हो जाओ, साईड में हो जाओ. ते पुढच्या जे याच्यातले 3 महिला पुढे येतील ते पुढे पैठणीच्या बाजूला खेळाला मानकरी जातील आणि नंतर मग त्यांचा गेम होणार. आणि त्या तिघांमध्ये पण आपण एक नंतर फिनिश घेऊ. पण सध्या तुम्हाला मी सांगतो त्या तिघांमध्ये 6 जणांपैकी 6 कलरमध्ये जे ते पुढे यायचे. जे पहिला 3 येतील ते पुढच्या राऊंड. तयार आहे तुम्ही? सुरू करायचं. तर जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. कार्यक्रम आवडतोय का तुम्हाला? ठीक आहे. बहिणी या तुम्ही इकडे. तुमच्याबद्दल जोरात करतोय. एक जो कलर ज्याचा आहे त्यांनी एक एक स्टेप पुढे यायचं. ज्याचा कलर येईल त्यांनी एका स्टेप मध्ये पुढे येऊन उभं राहायचं. त्याच्यात कलर येणार त्या कलरवाला पुढे यायचं. ठीक आहे. काही कोणी करू नका. पहिले 3 पुढे येतील. चला रेडी. चलो एक पुढे. कळलं ना? ज्याचा असं नशिबाचा खेळ आहे. आता इकडे तुमचं काय नाही चालणार. फक्त उभं राहायचंय तुम्ही. कटेवरी हात आणि विटेवरी उभा तसं. ग्रीन सुरेंद्र साहेब तुमच्या हस्ते. ग्रीन एक स्टेप मागे. दोघं एकदम अटीतटीचा सामना आहे. आता याच्यात थोडंसं मागे व्हायचंय. थोडंसं मागे सगळ्यांनी मागे व्हा. थोडंसं दिसू दे. सगळ्यांचे सावळे आहेत. थोडं मागे. हा आता बघा कसं शेवटचं प्राइस 5 नंबरचं प्राइस कोणाला मिळतं बघायचं आपल्याला. ब्ल्यू बघा जिंकलेला तुम्ही व्हाईट वरती. मग नशिबाचा खेळ या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आणि या वहिनी जिंकलेल्या आहेत. या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार अशा टाळ्या पाहिजे. जोरदार टाळ्या होते या वहिनीसाठी. या ठिकाणी तुम्ही तयार आहेत? चालू करायचं. थोडंसं बेटा पाठी बसून ना पुढच्या घेऊन थोडं मागे जाऊ. एकदम तयार. 1 2 1 2 3 स्टार्ट. एका वेळेला एकच घ्यायचंय. हळूहळू जायचंय. टाळ्या वाजल्या पाहिजे. रॅम्प वॉक. ठीक आहे. समोरून कोणीतरी त्यांचं एक फक्त रेकॉर्डिंग व्हिडिओ बनवा. असे उभे राहा लाईनीत.
अविनाशजी शिर्के यांचं आपण स्वागत करत आहोत. प्रकाश कदम साहेब यांना मी विनंती करतो की त्यांचं आणि तिथून नंतर परत तुम्हाला इथे यायचं. कोणी पहिला केलेलं आहे रॅम्प वॉक? तुम्ही केलेलं आहे. तुम्ही जर आम्हाला दाखवायचंय कसं करायचं. मध्ये कोणच येणार नाही. थोडंसं जरा थोडंसं साईडने घ्या थोडं बॅट. एक आता आपल्याला डेमो दाखवतील पहिला. ठीक आहे. सँडल नाही घातली तरी चालतील वहिनी. हळू फक्त पडू नका. सगळे तयार आहेत? टाळ्या वाजवा तर आपल्या विश्वसुंदर्यांसाठी. रॅम्प वॉक कधी आपल्याकडे झाले आहे का? कधीच नाही. फॅशन का जलवा आता बघायचं तुम्हाला. आता पहिला ते सुरुवात करून तुम्हाला दाखवतील कसं करायचंय ते. त्यांच्या पाठोपाठ नंतर मग यांचं झालं की तुम्ही यायचंय. एकदम एक्सप्रेशन द्यायचं बघा कसं. आपण असंच जाणार. नंतर आपली अशी सरळ पाहिजे. चालताना कसं कॅटवॉक माहिती ना, अशी पाय अशी पडतात. मग असं पाय पडला पाहिजे असा. ठीक आहे. आणि असं उभं राहायचं पुढे थोडंसं मध्ये मग असं. ठीक आहे. मग परत आता परत पुढे आला असं केलं. परत मागे आला. अरे वा. असं म्हणजे लालत मुरला. तुम्हाला मदत करायची आहे ना. ठीक आहे. समजलं? तयार तुम्ही? 1 डिजिटल दादा रेडी? मध्ये कोणीच यायचं नाही. थोडंसं कार्यकर्त्यांनी फक्त लक्ष द्या. कोणाला मध्ये यायचं नाही. फक्त थांबवा सगळ्यांना. तयार? इथून चालू होणार. नंतर तुम्ही यायचं. नंतर तुम्ही सगळेजण झाले की आपण परत एकत्र सगळ्यांनी जायचे आपल्याला. ठीक आहे. रेडी? 1 2 3 स्टार्ट. हा फायनल राऊंड आहे. पैठणीचे मानकरी तुम्हाला भेटणार आहेत. गेम समजवतो. चमचा गोटी आहे. तोंडात ठेवायचं चमचा गोटी, म्हणजे चमचा गोटी आहे ती चमच्यात ठेवायचं आहे आणि तिथपर्यंत जायचं आहे. पडली गोटी तर परत यायचं मागे
परत द्यायचं, हळूहळू जायचं आहे, काही घाई करायची नाही. 2 मिनिटं दादा. आणि तिथे ठेवायचं. नंतर इथपर्यंत गेल्यानंतर इथपर्यंत तुम्ही आलात, चमचागोटी इकडे ठेवायची, इथे मागे यायचंय. या रांगोळीमध्ये 3 प्रकारचे कडधान्य आहेत, प्रत्येकाचे 5-5 दाणे आहेत. ते शॉर्टिंग करायचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या डिशमध्ये. समजा आता छोले आहेत तर छोले वेगळे ठेवायचे, एका वेळेला एकच काढायचे. हिरवे चणे आहेत ते वेगळे ठेवायचे. असे 3 प्रकारचे कडधान्य आहेत. शेंगदाणे पण आहेत, ते वेगळे करायचे. एका वेळेला छोले आहेत ते छोले म्हणजे प्रत्येक डिशला वेगळं शॉर्टिंग करायचे. छोले वेगळे करायचे, शेंगदाणे वेगळे करायचे आणि हिरवे चणे वेगळे करायचे. ते झालं, इकडे सगळं झालं. ज्याचे पहिला होतील त्यांनी पुढे यायचंय, इथे उभं राहायचंय. हे 4 सोंगट्या घ्यायच्या, 4 सोंगट्या एकावर एक घ्यायच्या, असं ठेवायचंय. कळलं? आणि हळूहळू जायचं, ती सीमारेषा पार करायची. व्हाईट कलरची जी रेषा आहे त्याच्या पुढे हे असंच घेऊन हळूहळू जायचं. पडलं तर बाद, परत यायचं इकडे, परत ठेवायचं आणि हळूहळू जायचंय. जो पहिला जाईल तो पैठणीचा मानकरी आणि त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो 2nd नंबर. दोघांसाठी पण साड्या ठेवलेल्या आहेत, पण पहिली एक पैठणी मानाची जी आहे ती जिंकायची असेल तर मेहनत करायची आहे. ठीक आहे? तयार आहेत तुम्ही सगळे? आता मध्ये थोडंसं फक्त जरा इकडे बंद करा, कोणाला यायला जायला देऊ नका. बेटा तुम लोग पिक्चर हो. फक्त हळूहळू जायचंय, मागे इकडे ठेवायचंय, नंतर मागे जायचं, मागून नंतर कडधान्य काढायचे. तुम्ही थोडेसे साईडला. तयार? रेडी? घाई करू नका, हळूहळू जायचंय. कारण मोठा गेम आहे हा. टाळ्या वाजल्या पाहिजे, म्युझिक वाजली झाली पाहिजे, कासवाची किंवा सशाची का असेल कुठेही लावा. तयार आहेत तुम्ही? 1, हात सोडायचे. 2, 3, स्टार्ट. हळूहळू हळूहळू हळूहळू. पडली नाही पाहिजे, पडली की परत मागे. सप्ताहासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. गुड. आणि हा खेळ ज्या आयोजकांनी अरेंज केला होता त्यांच्यासाठी पण तुम्ही काहीतरी सांगा की कसा खेळ झाला. खूप छान राऊंड केला दादा आणि मोहन दादाने खूप छान स्त्रियांसाठी हा गेम खेळलाय. कारण की आम्ही तर सगळे घरातल्या कामामध्ये गुंतलेलो असतो, म्हणजे आपल्या स्वतःसाठी वेळ नसतो, पण त्यांनी आमच्यासाठी वेळात वेळ काढून आम्हाला ही संधी दिली खेळायला. त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद. या वहिनीसाठी थोडंसं जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि आपल्या रनर अप या इकडे. रनर अप ताई तुमचं
आवाज बसलेला आहे. पण तुम्ही तिकडे कडदाने शोधत होते ना, थोड्या वेळासाठी मला घाम फुटला होता की खरंच मी कमी टाकलं की काय तिकडे. मी शोधतोय की त्याच्यात 5 दाणे आपण टाकलेले गेलं कुठे. माझ्याबरोबर अजून एक कोणतरी दादा होते, ते म्हणतात आम्ही मोजले होते. हा ते फक्त तर काय ते एका प्लेटमध्ये त्यांनी तो शेंगदाणा त्याच्यात मिक्स केला होता आणि आम्हाला सांगतात की याच्यात आहेच नाही, बघा बघा बघा, शोधा शोधा सापडेल. पण खरोखर खूप धमाल आली, मजा वाटला आम्हाला. कसं तुम्हाला काय आता एक सुंदरचा उखाणा घ्यायला आवडेल का? आवाज जरा घरातून निघताना विचार केला होता घट्ट, घरातून निघताना विचार केला होता घट्ट. संतोषरावांचं नाव घेते, मंडळाकडे करणार पैठणीसाठी हट्ट. अरे वा, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि तुमचे पैठणीचे मानकरी कुठे काय झाले?